शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, या ठिकाणी आता आपण पाहत आहोत, ही आहे जाहिरात एकच मिशन जुनी पेन्शन या योजनेची. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला शिक्षक भरतीविषयी थोडी माहिती जाणून घ्यायची आहे, की हे लोकमत पेपरला आलेली थोडी माहिती आहे. ओके. आचारसंहितेपूर्वी शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी, शालेय शिक्षण मंत्र्यांना ईमेल. ओके. ही काल झालेल्या ट्विटर वारंवार जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतं. पुण्यावरून ही बातमी प्रसिद्ध आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे आणि राज्य शासनाने कपात केलेली 10% पदे तसेच पदभरती दरम्यान अपात्र ठरलेले गैरहजर राहिलेले उर्वरित रिक्त जागा आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागण्यापूर्वी भराव्यात अशी मागणी पात्र उमेदवारांकडून होत आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना ईमेल पाठवले जात आहेत. टेट 2022द्वारे किंवा 22च्या परीक्षेद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची यादी दिनांक 25 फेब्रुवारी तसेच रूपांतरित यादी 25 जून रोजी लावण्यात आली होती आणि त्याद्वारे पदभरतीची प्रक्रिया पण सुरू आहे. मात्र काय झालं, पुढील महिन्यामध्ये विधानसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने ओके, 1.5 वर्षापासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी असे आम्हा शिक्षक पात्र उमेदवारांना वाटतं. इतकेच नव्हे तर शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण व्हावी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील वेळोवेळी कपात झालेली 10% रिक्त पदेसुद्धा लवकरच भरण्यात यावी. ओके, अशी मागणी अभियोगाच्या धारकांकडून केल्या आहे. ओके. आता हे काय झालं, पहिल्या यादीतील आणि दुसऱ्या यादीतील रिक्त व अपात्र आणि गैरहजर राहिलेल्या जागा तात्काळ भराव्यात अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. इतकेच नव्हे तर तुम्हाला हेही सांगू इच्छितो, की आता जी मुलाखतीची यादी आहे, मुलाखतीची यादी लवकरात लवकर यांनी लावावी. कारण का विना मुलाखतीच्या यादीची म्हणजे पहिली लिस्ट, नंतर रूपांतरित फेरीच्या 2 लिस्ट, अशा एकंदरीत 3 लिस्ट लागलेल्या आहेत. सोबतच उर्दू पात्र अभियोग्यता धारक त्यांनासुद्धा या ठिकाणी यादी लावून त्यांचेसुद्धा काही जागेवर आता समुपदेशन चालू आहे. आणि अशातच मात्र मुलाखतीची यादी जी आहे ती अजून राहिलेली आहे, तर ते या शासनाने लवकरात लवकर भरावी किंवा लावावी असा दबावसुद्धा उमेदवारांकडून वाढवण्यात येत आहे. आणि त्यासाठीच हे जे ट्विटरवर जे काल चाललं होतं जोरदार, त्याचा परिणाम आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ओके. तर आता आपल्याला दुसरी बातमी ती या ठिकाणी आहे, की खाजगी शाळांमध्ये RT अंतर्गत प्रवेशासाठी आज शेवटची संधी म्हणजे 4 ऑगस्ट ते अखेर 50,000 प्रवेश निश्चित झाले. आज म्हणजे 5 तारीख. तर या ठिकाणी 5 तारखेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, की राज्यात अजूनही 55,000 जागा रिक्त आहेत. ओके. आणि या ठिकाणी शासनाने ताबडतोब दखल घेऊन या जे वंचित असलेल्या जे विद्यार्थी आहेत, आमचे गरीब तबक्यातील जे लोक आहेत, त्यांनासुद्धा पटापट RT अंतर्गत खाजगी शाळांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करून द्यावी. ओके, असं आम्हाला वाटतं आहे. ओके. हे बघा, ही महत्त्वाची गोष्ट. काल भारत 45व्या क्रमांकावर होता. आज मात्र आपल्याला भारत या ठिकाणी 97व्या क्रमांकावर दिसतं आहे. ओके. 97 क्रमांक, पदक 3च. 1-2 पदक नक्कीच वाढेल. ठीक आहे. तर नंतर आहे साहित्य संमेलनाची वारी. यंदा साहित्य संमेलन जे 98वं ते दिल्लीला होणार आहे. ओके. असं दिल्लीला आणि या संबंधित आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्यात, की पुण्यात संमेलनाध्यक्ष जे आहे, हे जे पुण्यामध्ये निवड झाली होती. ओके. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी माहिती पडणार आहे. दिल्लीसोबतच इचलकरंजी, औदुंबर, मुंबई आणि धुळे येथूनही निमंत्रण प्राप्त झाले. ठीक आहे. या ठिकाणी त्यानंतर महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे, उपाध्यक्ष गुरुस्वामी, कार्यवाही उज्ज्वला मेंदडे, प्रकाश पागे, प्राध्यापक मिलिंद जोशी, प्रदीप दाते, दादा गोरे यांच्या उपस्थितीत या बैठकीत दिल्लीची निवड झाली. ओके. यासाठी सरहद्द संस्थेने जोरदार प्रयत्नसुद्धा केले, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे शिक्षकांची उद्या शाळेला दांडी. तर शिक्षक उद्या शाळेला दांडी का मारणार, याचा आशय असा, की हे शिक्षक ज्या उद्या दांडी मारून मात्र आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. या ठिकाणी ओके, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 6 ऑगस्टला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोर्चे काढणार आहेत. मुंबईतील शिक्षक निरीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत असल्याने मुंबईतील शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. यांच्या मागण्या बघा. शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर करावे,
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शिक्षक नियुक्त पूर्व विना अनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतरांना तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करावी. 2005 नंतर सर्व नियुक्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुनं पेन्शन योजना चालू करावी. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून 100% पूर्ण जाहिरात अनुदान जाहीर करावे. पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परमिशन द्यावी. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी गाजवला. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मानधनावर नेमणूक न करता पूर्वीप्रमाणे वेतनावर नियुक्ती करावी. अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळांतील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या रिक्त पदांची 100% भरती करण्याची मुभा द्यावी. अशा आशयाचे हे एकंदरीत माहिती होती. ओके, तर या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या ज्या छोट्या छोट्या बातम्या आहेत त्या आपण पाहिल्याच आहे. या ठिकाणी नारी शक्तीचं जे आहे ते सर्व्हर डाऊन असल्यामुळे बघा, नारी शक्तीचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे लाडक्या बहिणींची उडाली झोप. अंगणवाडी सेविकांचे जागरण. OTPसाठी मध्यरात्री फोनाफोनी करतात आणि त्यांना शिव्या देतात लोक. ओके, तर रात्री 11 नंतर ऑनलाईन हे असतं. अंगणवाडी सेविका ॲप्लिकेशनच्या माध्यमातून महिलांचे अर्ज भरत आहेत असं त्यांचं या ठिकाणी सांगितलेलं आहे.